कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। आणि आज आपण आहोत लोठे MIDC मध्ये। लोठे MIDC नेहमी चर्चेत राहणारा हा विषय आहे, कारण लोठे MIDC मध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होतो आणि त्याच्या अनेक बातम्या आपण वारंवार पाहिलेल्या आहेत। CETP आपण ज्या ठिकाणी पाहतोय त्या CETPवर अनेक वेळा आरोप झाले की या CETPवर काम करणारे कारखानदारच असल्यामुळे या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांना, नागरिकांना त्रास होतो। अशा प्रकारच्या अनेक बातम्या, अनेक तक्रारी या आधी झालेल्या आहेत। परंतु आज मात्र एक चांगली गोष्ट आपल्याला ऐकायला मिळते की विधान परिषदेमध्ये अशा प्रकारचा निर्णय झाला आहे की CETP आता MIDCकडे वर्ग होणार आहे आणि अशा प्रकारचा आदेश उद्योगमंत्री, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मात्र आदेश काढलेला आहे। आणि आता या आदेशाचं पालन कधी होतं, कारण हीच CETP जी आहे ती वारंवार चर्चेमध्ये राहिलेली आहे। कारण या CETPमध्ये पाहिलं तर इथले कारखानदार हा आपला सगळा इन्फ्लुएंट पाठवत असतात, आपलं सांडपाणी पाठवत असतात, त्याच्यावर ट्रीटमेंट केली जाते आणि त्यानंतर तो मात्र सोडला जातो। परंतु तसं न होता वारंवार या ठिकाणी या CETPतून थेट पाणी सोडल्याचे आरोप याआधी बऱ्याच वेळा झालेले आहेत। मग या सांडपाण्यामुळे पुढे असणारे अनेक शेती, त्यानंतर तिथून पुढे जो पाणी हा खाडी मार्गाला जातो आणि खाडीवरती अनेक आज जर पाहिलं तर मत्स्य उद्योग करणारे सगळेच मत्स्य उद्योग आज मात्र देशदडीला लागलेले आहेत। आणि अशातच आज मात्र एक चांगली बातमी येते की या CETPला आता वर्ग केला जाणार आहे MIDCकडे। फक्त ही MIDCकडे गेल्यानंतर खऱ्या अर्थानं इथल्या स्थानिकांना न्याय मिळेल का? इथल्या स्थानिकांच्या ज्या वारंवार ज्या प्रलंबित गोष्टी आहेत, ज्या वारंवार त्यांच्याकडून ज्या काही गोष्टी मांडल्या जातात त्याच्यावर आता त्यांना न्याय मिळेल का हा प्रश्न आहे। आपल्याकडे काही या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत जे वारंवार या ठिकाणी तक्रारी त्यांनी केलेल्या आहेत, वारंवार याविषयी त्यांनी आवाज उठवलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आज हा सरकारचा जो काही निर्णय येतोय याच्यावरती ते किती समाधानी आहेत। काय सांगाल, आज सरकार एक चांगला निर्णय घेतोय, CETP आज MIDCकडे वर्ग करण्याचे आदेश राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काढलेले आहे। तुमची काय प्रतिक्रिया आहे? पहिल्यांदा आम्ही आपल्यामार्फत सरकारचे आभार मानतो। उशिरा का होईना पण सरकारने चांगला निर्णय घेतला आहे आणि विशेषतः विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार साहेब यांनी स्वतः या CETPत येऊन तिथली पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा करून हा फास्ट ट्रॅकवर विधान परिषद विषय मांडून आजला एक चांगला निर्णय झाला आहे। नाहीतर याच्या आधी ही CETP जे चालवतात, CETP चालवणारे कंपनीचे मालक, त्या बॉडीवर पण तेच मालक, म्हणजे बॉडीवर मालक हे पाणी बिंदास हेच सोडणार, त्यामुळे पाणी दूषित झालं, शेती खराब झाली, हे सर्व त्रासाला ग्रामस्थ आम्ही कंटाळलो होतो। त्यामुळे सरकारने आज जो काय निर्णय घेतला आहे तो योग्य घेतला आहे। फक्त सरकारकडं एक अपेक्षा आहे की जर MIDCला हा चालवायला देत असाल तर MIDCने पण हा योग्य तो चालवतात की नाही त्याच्यावर त्यांनी लक्ष द्यावं आणि आम्हाला ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा हीच विनंती। नेहमीच CETPकडे तुम्ही तक्रार केल्यात, काय नेमका प्रकार व्हायचा की आज तुम्हाला असं वाटतं की MIDCकडे गेल्यानंतर आपल्याला त्यातून न्याय मिळेल? काय CETP नेमका उपद्व्याप करायचे? CETP उपद्व्याप म्हणजे सॅम्पल, आपण कोणती तक्रार केली की सॅम्पल आणायला सांगितलं की सॅम्पलमध्ये दुसरं पाणी टाकणार, ते सॅम्पलचं आम्हाला अजूनपर्यंत एवढे 10-15 वर्ष झाली सॅम्पलचा रिपोर्ट आम्हाला कधीच मिळाला नाही। कायम रिपोर्ट त्यांचा नीलच आणि यांचा बाकी त्रास ह्या गोष्टीला आम्ही कंटाळलो होतो। आत्ता बघूया सरकारकडे MIDCकडे जाते म्हणजे काहीतरी आम्हाला न्याय मिळेल। नक्कीच MIDCकडे गेल्यानंतर न्याय मिळेल असं या ठिकाणी स्थानिकांचं म्हणणं आहे। परंतु या CETPतून जे काही ट्रीटमेंट केलेलं पाणी सोडलं जातं ते थेट खाडीमध्ये सोडलं जातं आणि खाडीमध्ये अनेक मत्स्य उद्योग करणारे व्यावसायिक आहेत, त्यांना नेमका कशा प्रकारचा त्रास व्हायचा आणि आता निर्णय बदलल्यानंतर काय त्यांच्या भावना आहेत आपण जाणून घेऊया। काय सांगाल, याआधी खूप मोठ्या प्रमाणात मासेमारी करणारे समाज जो होता तो उद्ध्वस्त झाला होता, आता या निर्णयानंतर त्यांना दिलासा मिळेल? 100% मिळायला पाहिजे। MIDCने प्रॉपर याच्यावरती जर MIDC लक्ष देऊन जर काम केलं तर 100% दिलासा मिळेल। जे हे पाणी सोडतायत, बिंदास पाणी सोडतायत, हे सोडल्यामुळे सर्व दूषित झालेलं मच्छीमारांचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे। नक्कीच या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की जर अशा प्रकारचा निर्णय झाला आणि खरंच या ठिकाणून ट्रीटमेंट करून जर पाणी पुढे गेलं तर या ठिकाणी असणारे शेती व्यावसायिक असतील किंवा मत्स्य व्यावसायिक असतील यांना न्याय मिळेल। आणि स्थानिकांनी बोलताना असं म्हटलं आहे की या ठिकाणी असणारे जठार साहेब यांनी येऊन या ठिकाणी पाहणी केली, इथले आमदार महोदय म्हणून त्यांनी पाहणी केली, स्थानिकांना घेऊन या ठिकाणी पाहणी केली आणि त्या सगळ्याचा अभ्यास करत त्यांनी विधान परिषदेमध्ये आवाज उठवला आणि त्यानंतर आज मात्र सरकारने एक चांगला निर्णय घेतल्याचं कौतुक आणि त्यांचं अभिनंदन या ठिकाणी ग्रामस्थ करताना दिसत आहेत। बाळू सनगरे, माझे कोकण, खेड, रत्नागिरी।